प्रिय क्रांति मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। ए रहे बरे मुल्के तू कौम बता, ए रहे बरे मुल्के ओ कौम बता, ये किसका लहू है कौन मरा। तमाम भारतीयांना मानाचा सॅल्यूट। 22 एप्रिल रोजी या देशाच्या सार्वभौमत्वावर, या देशाच्या एकात्मतेवर आतंकवादी, धर्मांध, नीच आतंकवाद्यांनी जो हल्ला केला, त्या हल्ल्यामागचा उद्देश होता या भारतामध्ये धर्माच्या नावावरती माणसांमध्ये फूट पाडण्याचा, माणसांमध्ये धार्मिक नफरत निर्माण करण्याचा। परंतु या देशातल्या प्रबुद्ध भारतीयांनी, विचारशील भारतीयांनी, हा तथागत बुद्धांचा देश आहे, या देशामध्ये तुम्ही आमच्या धार्मिक फूट पाडू शकत नाही, याचं ज्वलंत उदाहरण दिलं। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः ही भारतीय, हाच मंत्र आमच्या तमाम भारतीयांनी यावेळी अंमलात आणला। आपापला धर्म घरात ठेवून, होय आम्ही फक्त भारतीय आहोत, आमचा धर्म फक्त भारतीय, हे आतंकवाद्यांना दाखवून देत त्यांच्या कानाखाली लगावले, आतंकवाद्यांचे थोबार फोडले। त्या तमाम भारतीयांना या संकटाच्या काळात एकतेचं प्रदर्शन केल्याबद्दल, एकता दाखवल्याबद्दल, सामाजिक धार्मिक एकता दाखवल्याबद्दल मानाचा सॅल्यूट करतो। मित्रांनो, या देशामध्ये 22 एप्रिल रोजी पहलगाम सारख्या नंदनवनामध्ये आतंकवाद्यांनी, धार्मिक आतंकवाद्यांनी जी नफरतीची आग लावली। भारतामधले एक फार मोठे कवी साहिर लुधियानवी यांनी मागं एक शायरी लिहिली होती। त्या शायरीमधला मी थोडासा भाग या ठिकाणी आपल्या समोर दाखवतो, जो आत्ताच्या काळाला अनुरूप असा आहे। साहिर लुधियानवी म्हणतात, ए रहे बरे मुल्के ओ कौम बता, ए रहे बरे मुल्के ओ कौम बता, ये किसका लहू है कौन मरा, ये किसका लहू है कौन मरा। ये जलते घर किसके हैं, ये जलते घर किसके हैं, ये कटते हुए तन किसके हैं। तकसीम के अंधे तूफान में, तकसीम के अंधे तूफान में लुटते हुए गुलशन किसके हैं। बदबख्त फिजाए किसकी है, बर्बाद नशेमन किसके है, बर्बाद नशेमन किसके है। ए रहे बरे मुल्के तू कौम बता, ये किसका लहू है कौन मरा। किस काम के है ये दिन धर्म, किस काम के है ये दिन धर्म। साहिर लुधियानवी विचारता है, किस काम के है ये दिन धर्म, जो शर्म के दामन चाक करे। शायरी मोठी आहे, परंतु या ठिकाणी मी एवढंच सांगतो की या आतंकवाद्यांना जो उद्देश होता या भारतामध्ये धर्माच्या नावावरती फूट पाडण्याचा, त्याच्यामध्ये ते असफल झाले, अयशस्वी झाले। तुम्ही कितीही आमच्यावरती हल्ले केले धर्माच्या नावावर, त्यात तुम्ही आम्हाला, आमच्यामध्ये फूट पाडण्यात तुम्ही यशस्वी होणार नाही। तुम्ही आमच्यावरती कितीही हल्ले केले, तुम्ही आमच्यावरती किती हल्ले केले धर्माच्या नावावर, तरी आम्ही भारतीय म्हणून एक आहोत आणि भारतीय म्हणूनच एक राहू। तुम्ही धर्माच्या नावावर आम्हाला एकटं पाडण्याचा प्रयत्न करा, तुम्ही जातीच्या नावावरती आम्हाला कापण्याचा प्रयत्न करा, परंतु आम्ही भारतीयत्व आमचं आम्ही सोडणार नाही। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, मी प्रथमतः भारतीय आणि अंतिमतः भारतीय। त्याचा प्रत्यय आज प्रत्येक भारतीयानं दिलेला आहे। त्या प्रत्येक भारतीयांना मी मानाचा सॅल्यूट करतो। प्रिय क्रांती मित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या। कमेंट करा, लाईक करा, शेअर करा।